अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती इयत्ता 12वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाणे फे. विद्यार्थी मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग. भारतीय संविधान, भारतीय राज्यघटना पाहत असताना आपण आधीच्या तासाला यातील काही मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. आपण पहिले 7 मुद्दे अभ्यासलेले आहेत. आपण 8वा मुद्दा मूलभूत हक्क पाहत होतो. मूलभूत हक्क पाहत असताना अगोदरच्या तासाला आपण त्यातला पहिला हक्क पाहिला होता, म्हणजेच भारतीय संविधानामध्ये भारतीय नागरिकांना जे मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत, मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत ते आपण पाहत होतो. आणि त्याच्यामध्ये पहिला हक्क आपण समतेचा हक्क कलम 14 ते 18 मध्ये देण्यात आलेला आहे, त्याचा आपण अभ्यास केलेला होता. याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या 5 मुद्द्यांचा अभ्यास केलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला मुद्दे दिलेले नाहीत, परंतु आपण प्रत्येक मुद्द्याचा व्यवस्थित या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये आपण समतेचा हक्क पाहत असताना याच्यामध्ये 5 मुद्दे पाहिले होते. त्यातील पहिला मुद्दा होता कायद्यापुढे समानता. दुसरा मुद्दा आपण पाहिला होता भेदभाव प्रतिबंध. तिसरा मुद्दा आपण पाहिला होता समान संधी. चौथा मुद्दा आपण पाहिला होता अस्पृश्यतेवर बंदी. 5वा मुद्दा आपण पाहिला होता पदव्यांची समाप्ती. आणि याच्यातला दुसरा मुद्दा आपण आता पाहणार आहोत भारतीय संविधानातील मूलभूत हक्क. त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा आहे स्वातंत्र्याचा हक्क. याच्यामध्ये हा हक्क आपल्याला कलम 19 ते 22 नुसार देण्यात आलेला आहे. स्वातंत्र्य हा व्यक्तीच्या साठी महत्त्वाचा असणारा घटक आहे आणि स्वातंत्र्याशिवाय किंवा या हक्काशिवाय व्यक्तीला व्यवस्थितपणे जीवन जगता येणार नाही. आपला सर्वांगीण विकाससुद्धा त्याला साध्य करता येणार नाही. स्वातंत्र्य हा लोकशाहीचा आत्मा आहे. स्वातंत्र्य आणि समता या 2 संकल्पना व्यक्तीच्या जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात आणि या दोनही संकल्पना एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. स्वातंत्र्य आणि समता परस्परांवर अवलंबून असतात. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी स्वातंत्र्याची नितांत गरज असते. स्वातंत्र्य म्हणजे बंधनरहित अवस्था होय, परंतु स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या मर्जीनुसार जीवन जगणे असे नाही किंवा अनिर्बंध स्वातंत्र्य नव्हे. म्हणजेच स्वातंत्र्यावर निर्बंध आहेत, स्वातंत्र्यावर बंधने आहेत. म्हणजेच स्वैराचार म्हणजे स्वातंत्र्य ही स्वातंत्र्याची संकल्पना आहे, परंतु ती नकारात्मक अशा पद्धतीची आहे, त्याच्यामुळे ती आपल्याला स्वीकारता येणार नाही. मग आपण पाहिलेलं आहे की स्वातंत्र्य म्हणजे काय, तर व्यक्तीचे व्यक्तिमत्व विकसित होण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती म्हणजे स्वातंत्र्य होय, की ज्याच्या माध्यमातून व्यक्तीला आपला सर्वांगीण विकास साध्य करता येणार आहे. परंतु जीवन जगत असताना किंवा स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना आपण समाजाचा एक घटक आहोत आणि आपण ज्या पद्धतीने जीवन जगतो तसे जीवन इतरांना सुद्धा जगता आले पाहिजे. इतरांना सुद्धा स्वातंत्र्याचा उपभोग घेता आला पाहिजे याची जाणीव व्यक्तीच्या मनामध्ये असणे फार महत्त्वाचे आहे. म्हणजेच इतरांच्या स्वातंत्र्याला बाधा येणार नाही, बाधा निर्माण होणार नाही, अशा रीतीने आपल्याला स्वातंत्र्याचा उपभोग घेता येणार आहे. स्वातंत्र्य हे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे, परंतु भारताच्या राज्यघटनेचा जर आपण विचार केला तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची स्वातंत्र्य राज्यघटनेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहेत. आपल्याला जवळपास 6 वेगवेगळ्या प्रकारची स्वातंत्र्य राज्यघटनेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या स्वातंत्र्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये जो करण्यात आलेला आहे तो बंधनांसहित आहेत. म्हणजेच आपल्याला अनिर्बंध स्वातंत्र्य देण्यात आलेले नाही, ती दिलेली आहेत, परंतु बंधनांसहित दिलेली आहेत. म्हणजे स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना त्याच्यावर काही बंधने सुद्धा घातलेली आहेत, हे महत्त्वाचे आहे. भारतीय राज्यघटनेनुसार आपल्याला वेगवेगळी 6 स्वातंत्र्य दिलेली आहेत. ही 6 स्वातंत्र्य कोणती आहेत आपण त्या अगोदर बघू आणि नंतर एकेका मुद्द्याचा आपण व्यवस्थितपणे अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला आपल्याला सांगता येईल भाषण व विचार स्वातंत्र्य. दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल शांततापूर्वक व निशस्त्र एकत्र येण्याचे स्वातंत्र्य. तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य. चौथा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे भारताच्या क्षेत्रामध्ये
मुक्त स्वातंत्र्य, भारताच्या क्षेत्रामध्ये मुक्त संचार स्वातंत्र्य हा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे. त्यानंतरचा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे तो म्हणजे देशाच्या कोणत्याही भागामध्ये तात्पुरते किंवा कायम वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य. आणि याच्यातला 6वा मुद्दा आपल्याला सांगता येईल कोणताही व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य. तर त्यातला पहिला मुद्दा आपण व्यवस्थितपणे पाहणार आहोत. व्यवस्थित आहे का विद्यार्थी मित्रांनो? आकडा 1 आपल्याला सांगता येईल भाषण व विचार स्वातंत्र्य. मुळातच व्यक्ती ही विचार करणारा प्राणी आहे आणि केलेला विचार तो भाषेच्या माध्यमातून, विचारांच्या माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून, लिखाणाच्या माध्यमातून तो व्यक्त करतो किंवा त्याच्या मनामध्ये काय आहे हे व्यक्त करण्यासाठी तो शब्दांचा आधार घेतो, भाषेचा आधार घेतो, विचारांचा आधार घेतो. मग लोकशाही शासन पद्धतीचा विचार करत असताना लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. भाषण व अभिव्यक्तीचे म्हणजे आपल्या मनामध्ये जे विचार आहे ते व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. भारताच्या नागरिकांना भाषणाचा व आपल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा हक्क हा मिळालेला आहे. या हक्कात मुद्रण स्वातंत्र्याचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. मग भाषण करत असताना आपण कोणत्याही विषयावर भाषण करू शकतो. व भाषण स्वातंत्र्याच्या हक्कानुसार आपल्याला शासन कशा पद्धतीने राज्यकारभार करते हे शासन कशा पद्धतीने राज्यकारभार करते जर व्यवस्थित करत असेल तर आपल्याला भाषणाच्या माध्यमातून त्यांचे कौतुकसुद्धा करता येणार आहे. आणि सरकार जर व्यवस्थितपणे राज्यकारभार करत नसेल तर त्याच्यावर आपल्याला टीकासुद्धा करता येणार आहे. म्हणजे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये हा हक्क किंवा अधिकार देण्यात आलेला आहे. पर हे स्वातंत्र्य लोकशाहीचे महत्त्वाचे लक्षण किंवा वैशिष्ट्य आपल्याला सांगता येणार आहे. परंतु भाषण करत असताना समाजहितासाठी व्यक्तीच्या भाषण स्वातंत्र्यावर काही बंधने सुद्धा घालण्यात आलेली आहेत. म्हणजे आपल्या मनातील विचार व्यक्त करत असताना व्यक्तीला काहीही बोलता येणार नाही. म्हणजे व्यक्तीच्या भाषण स्वातंत्र्यावर काही बंधने घालण्यात आलेली आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला असे भाषण करता येणार नाही की ज्याच्यामुळे भारताचे अखंडत्व व सार्वभौमत्व याला बाधा निर्माण होईल असे भाषण आपल्याला करता येणार नाही. म्हणजेच भारताच्या सार्वभौमत्वाला, अखंडत्वाला, स्वातंत्र्याला कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही किंवा बाधा पोचविणारे भाषण आपल्याला करता येणार नाही. म्हणजेच भारताचे सार्वभौमत्व व्यवस्थितपणे राहावे, त्याला कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही याची काळजी आपण घेणे महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर बघा, देशाच्या सुरक्षिततेला धोका पोहोचेल असे भाषण करता येणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल परराष्ट्राशी असलेल्या भारत सरकारच्या तह किंवा करारांना बाधा पोहोचेल असे भाषण आपल्याला करता येणार. आता आपण अमेरिका असेल, फ्रान्स असेल, जपान असेल, इटली असेल, जर्मनी असेल किंवा इतर देश असतील, या देशांशी वेगवेगळे करार केलेले आहेत आणि भाषण करत असताना अशा करारांना धोका पोहोचेल असे भाषण आपल्याला करता येणार नाही. त्याचप्रमाणे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला धोका उत्पन्न करणारी निवेदने आपल्याला करता येणार नाहीत. सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला धोका उत्पन्न करणारी निवेदने आपल्याला करता येणार नाहीत. नीतिमत्तेच्या मर्यादा ओलांडणारे वक्तव्य सुद्धा आपल्याला करता येणार नाही. त्याचप्रमाणे आपल्याला सांगता येईल की न्यायालयाचा अवमान होईल, न्यायालयाची बदनामी होईल अशा पद्धतीचे भाषण सुद्धा आपल्याला करता येणार नाही. त्याचप्रमाणे समाज घटकांची म्हणजे समाजामध्ये जीवन जगत असताना समाजातील कोणाचीही बदनामी करणारे भाषण आपल्याला करता येणार नाही. म्हणजेच भाषण स्वातंत्र्य किंवा विचार स्वातंत्र्य आपल्याला देण्यात आलेले आहे, परंतु याच्या माध्यमातून कोणालाही धोका निर्माण होणार नाही अशाच पद्धतीने आपल्याला भाषण करता येणार आहे किंवा आपल्या मनातील विचार आपल्याला व्यक्त करता येणार आहेत.
याच्यानंतर याच्यातला दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे शांततापूर्वक व निशस्त्र एकत्र येण्याचे स्वातंत्र्य. दुसरा मुद्दा आपल्याला काय सांगता येणार आहे? शांततापूर्वक व निशस्त्र एकत्र येण्याचे स्वातंत्र्य. भाषण व अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याला पूरक हे अशा पद्धतीचे हे स्वातंत्र्य आहे. यामध्ये नागरिकांना आपल्या विचाराच्या प्रसारासाठी म्हणजेच आपल्या मनामध्ये जे काही विचार आहेत या विचारांचा प्रसार करण्यासाठी, प्रचार करण्यासाठी शांततामय पद्धतीने, शांततामय रीतीने निशस्त्र एकत्र येण्याचा हक्क आहे. शांततामय पद्धतीने एकत्र जमणे हे लोकशाहीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. शांततामय पद्धतीने एकत्र जमणे, आपल्या मनातील विचार व्यक्त करणे हे लोकशाहीचे महत्त्वाचे लक्षण किंवा वैशिष्ट्य आपल्याला सांगता येणार आहे. परंतु सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या स्वातंत्र्यावर सरकार काही बंधने सुद्धा घालू शकते. म्हणजेच सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी म्हणजेच समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी शासन, सरकार या हक्कावर काही बंधने घालू शकते. त्याच्यानंतर याच्यातला तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य. व्यक्तीला जीवन जगत असताना आपले प्रश्न सोडवण्यासाठी किंवा व्यक्तीला जीवन जगत असताना अनेक प्रकारचे प्रश्न त्याच्यासमोर निर्माण होतात, समस्या निर्माण होतात आणि मग या समस्या सोडवण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी संघटनांची निर्मिती ही व्यक्तीकडून केली जाते. मग संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य हे पाहत असताना या हक्कामुळे संघटना किंवा स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आपल्याला देण्यात आलेले आहेत. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या संघटनांचा आपल्याला समावेश करता येईल किंवा त्यांची आपल्याला निर्मिती करता येणार आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल की कामगार संघटना असेल, व्यापारी संघटना असेल, व्यावसायिक संघटना असेल किंवा संस्था असेल, वेगवेगळ्या राजकीय किंवा सांस्कृतिक संघटना आपल्याला स्थापन करता येणार आहेत. परंतु आपल्याला आपले प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळ्या संघटनांची निर्मिती करता येणार आहे. परंतु हा अधिकार अमर्याद अशा पद्धतीचा नाही. हा अधिकार याच्यावर सुद्धा काही बंधनेही घालण्यात आलेली आहेत. अशा संघटना जर सार्वजनिक हिताच्या आड येत असतील म्हणजेच अशा संघटनांच्या माध्यमातून समाजामध्ये असणारे वातावरण जर बिघडणार असेल तर अशा संघटनांवर त्या ठिकाणी बंदी घातली जाते. तसेच जर अशा संस्थांच्या कार्यामुळे नीतिमत्ता असेल, राष्ट्रीय हित असेल, शांतता व सुव्यवस्थेला जर धोका निर्माण होत असेल तर शासन त्याच्यावर काही बंधने घालू शकते. म्हणजेच संघटना स्थापन करता येणार आहेत परंतु त्या संघटना आपल्याला शासनाच्या नियमांच्या अधीन राहूनच स्थापन करता येणार आहे. त्याच्या विरोधामध्ये आपल्याला जाऊन संघटना स्थापन करता येणार नाही. त्याच्यानंतरचा मुद्दा आपल्याला सांगता येईल भारताच्या क्षेत्रात मुक्त संचार स्वातंत्र्य. भारताच्या नागरिकाला जे नागरिकत्व देण्यात आलेले आहे ते एकेरी स्वरूपाचे नागरिकत्व देण्यात आलेले आहे. म्हणजे तो ज्या राज्यामध्ये राहतो त्या राज्याचे वेगळे, घटक राज्याचे वेगळे आणि संपूर्ण देशाचे वेगळे असे भारताच्या नागरिकाला दुहेरी नागरिकत्व देण्यात आलेले नाही. आणि या हक्काचा, या अधिकाराचा जर आपण जर विचार केला तर आपल्याला भारताच्या क्षेत्रामध्ये मुक्त संचार करता येणार आहे. तशा पद्धतीचे स्वातंत्र्य आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. म्हणजे आपण भारतामध्ये जी काही घटक राज्य आहेत, जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत, या घटक राज्यांमध्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये आपण मुक्तपणे संचार करू शकतो. तशा पद्धतीने आपणाला हा हक्क किंवा अधिकार देण्यात आलेला आहे. परंतु या हक्काचा जर आपण विचार केला तर या हक्कावर सुद्धा जनहिताकरिता तसेच विशिष्ट काळामध्ये शासन या हक्कावर काही बंधने घालू शकते. म्हणजेच विशिष्ट परिस्थितीमध्ये आपल्याला देशाच्या ठराविक भागामध्ये संचार करता येणार नाही, म्हणजेच फिरता येणार नाही. तशाच पद्धतीने यानंतरचा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे आणि तो मुद्दा म्हणजे देशाच्या कोणत्याही भागात तात्पुरते किंवा कायम वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य. देशाच्या कोणत्याही भागामध्ये तात्पुरते किंवा कायम
वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य. भारताचा नागरिक म्हटल्यानंतर त्याला भारताच्या कोणत्याही भागामध्ये तात्पुरते किंवा कायम स्वरूपाचे वास्तव्य करता येणार आहे, म्हणजेच राहता येणार आहे. संचार स्वातंत्र्याला पूरक असे हे स्वातंत्र्य आहे. भारताच्या नागरिकांना त्यांच्या इच्छेनुसार भारताच्या भूप्रदेशावर तात्पुरते किंवा कायम स्वरूपाचे वास्तव्य करता येणार आहे, कारण तो नागरिक हा भारताचा आहे आणि त्याला एकेरी स्वरूपाचे नागरिकत्व देण्यात आलेले आहे. आत्ताच आपण पाहिलेले आहे. त्याच्यामुळे तो कोणत्याही भारताच्या कोणत्याही भागामध्ये जाऊन तो तात्पुरते किंवा कायम स्वरूपाचे वास्तव्य करू शकतो. आणि याच्यातला स्वातंत्र्याचा हक्क, याच्यातला आपण शेवटचा मुद्दा पाहत आहोत, कोणताही व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य. प्रत्येक व्यक्तीची असणारी बुद्धिमत्ता, क्षमता, पात्रता ही वेगवेगळी असणार आहे आणि त्याच्यामुळे समाजामध्ये भिन्न भिन्न प्रकारच्या व्यक्ती असणार आहेत. आणि त्याच्यावरून प्रत्येक नागरिकाला आपल्या इच्छेनुसार शिक्षण घेता येणार आहे, आपल्या पात्रतेनुसार शिक्षण घेता येणार आहे आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्येक नागरिकाला आपल्या इच्छेनुसार कोणताही व्यवसाय किंवा नोकरी करता येणार आहे. अशा पद्धतीचे स्वातंत्र्य आपल्याला भारताच्या राज्यघटनेने दिलेले आहे. तांत्रिक प्रशिक्षण व क्षमतेच्या आधारावर भारताचे नागरिक कोणताही व्यवसाय सुरू करू शकतात. म्हणजे आपण ज्या पद्धतीचे शिक्षण घेणार आहोत, या शिक्षणाचा फायदा आपल्याला नोकरी मिळवण्यासाठी होणार आहे, आपल्याला कोणताही व्यवसाय करण्यासाठी शिक्षणाचा फायदा होणार आहे. म्हणजेच आपण आपल्या इच्छेनुसार कोणताही व्यवसाय करू शकतो. परंतु कोणताही व्यवसाय करण्यासाठी किंवा कोणतीही नोकरी करण्यासाठी आपण आपली पात्रता सिद्ध करणे महत्त्वाचे आहे. आपल्या इच्छेनुसार कोणताही व्यवसाय करता येत असला तरी पात्रतेच्या अटी शासनाच्या माध्यमातून घातल्या जातात. कोणताही व्यवसाय सुरू करण्या अगोदर कोणताही व्यवसाय हा जर सुरू करायचा असेल तर तशा पद्धतीने आपल्याकडे त्याची पदवी असणे महत्त्वाचे. उदाहरणार्थ, वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील पदवी घेणे आवश्यक आहे. वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील पदवी आपण घेणे महत्त्वाचे आहे. तसेच एखादा उद्योग राष्ट्रीय हिताला बाधा आणत असेल तर शासन तो उद्योग बंद करू शकतो. जसे एखादा उद्योग जर राष्ट्रीय हिताला बाधा आणत असेल, बाधा निर्माण करत असेल, तर शासन त्या उद्योगावर त्या ठिकाणी बंधन घालू शकते, तो उद्योग बंद करू शकते. त्याच्यानंतर बघा, जीविताचा हक्क व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी. भारताच्या राज्यघटनेने जीविताचा हक्क व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे आणि त्याच्यासाठी कलम नंबर 20 ते 22 यांचा कलम नंबर 20 ते 22 आहेत. म्हणजेच कलम नंबर 20 ते 22 मध्ये जीविताचा हक्क व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी ही दिलेली आहे. प्रत्येक व्यक्तीला नागरिक म्हणून व्यवस्थितपणे जीवन जगता आले पाहिजे. त्याला मुक्तपणे जीवन जगता आले पाहिजे, त्याला मुक्तपणे संचार करता आला पाहिजे. जीविताचा व व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कोणालाही जीविताच्या हक्कापासून वंचित ठेवता येणार नाही. मानवी प्रतिष्ठेचा आदर या हक्काने केला जातो. मानवाची जी काय प्रतिष्ठा आहे, या प्रतिष्ठेचा आदर या हक्काच्या माध्यमातून होण्यासाठी मदत मिळणार आहे. यामुळे समाजातील कोणत्याही व्यक्तीला चुकीच्या पद्धतीने अटक करता येणार नाही. व्यक्तीला एखाद्या गुन्ह्यासाठी जी शिक्षा केली जाईल ती ज्यावेळी गुन्हा घडला असेल त्यावेळी अंमलात असणाऱ्या कायद्यानुसार केली जाईल आणि त्याच्यापेक्षा कडक शिक्षा केली जाणार नाही.
म्हणजेच व्यक्तीला समाजामध्ये जीवन जगत असताना विनाकारण त्रास देता येणार नाही, विनाकारण त्याला अटक करता येणार नाही. आणि जर समजा एखाद्या व्यक्तीला जर अटक करण्यात आली, त्या व्यक्तीने जर गुन्हा केला असेल, तर त्यावेळेला जो कायदा असतो, त्या कायद्याने जी शिक्षा होईल ती शिक्षा त्या व्यक्तीला केली जाणार आहे. त्याच्यापेक्षा वेगळी शिक्षा त्याला केली जाणार नाही आणि एका गुन्ह्यासाठी एकदाच शिक्षाही केली जाणार आहे. त्याच पद्धतीने व्यक्तीला जर अटक करण्यात आली असेल, तर त्या व्यक्तीला अटक का झालेली आहे, कशासाठी झालेली आहे, कोणत्या गुन्ह्यासाठी झालेली आहे, हे विचारण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे. आणि त्याच्यातून बचाव करण्यासाठी किंवा त्याच्यातून बचाव करण्याचा अधिकारसुद्धा त्याला देण्यात आलेला आहे. म्हणजेच व्यक्ती स्वतःचा बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा सुद्धा त्या ठिकाणी वापर करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. राहिलेला भाग आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत.